ह्या बेड पाडण्याचा आपल्याला फायदा असा होणार आहे, इट इन्क्रीज द वॉटर मॅनेजमेंट अँड मॉइश्चर कन्झर्वेशन. आता इथे येताना मी जे काही मला मध्ये शेत लागलेले आहेत, मी हे सर्व बघत आली आहे. तर जिथे अशा प्रकारचं थोडं काही नियोजन जिथे नाही केलेलं आहे, असे शेत जर बघितले तर काल आणि परवाला दोन्ही दिवस भरपूरचा पाऊस आलेला आहे. तर इथे येता जे मला शेत लागले त्याच्यामध्ये मी असं बघितलं की बऱ्याचशा ठिकाणी जे आहे ते पाणी असं मध्ये मध्ये कुठे साचलेलं आहे, ते मुरालेलं नाही आहे व्यवस्थित. कुठे कुठे जी आहे ती भरपूर असं सॉईलचं इरोजन झालेलं आहे, त्यांची माती वाहून गेलेली आहे. पण जिथे असं ज्या शेतांमध्ये असं कुठे छोटंफार नियोजन केलेलं आहे, जसं की आपल्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, तर इथे मी आल्यानंतर बघितलं की जेवढं काही पूर्णपणे पाऊस आला आहे ते पूर्णपणे आपल्या शेतामध्ये इथेच आपल्या जमिनीमध्ये ते पूर्णपणे पाणी मुरलेलं आहे. आणि शिवाय कुठेही म्हणजे चारही बाजूला आम्ही फिरून आलेलो आहे, तर कुठेही आपल्या इथे सॉईलचं इरोजन झालेलं नाही आहे, म्हणजेच की कुठेही आपली माती वाहून गेलेली नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आपल्याला फायदा पुढे होणार आहे. कारण जर आपल्या शेतामध्ये आज पाणी मुरलं तर आपली जमीन जी आहे ती पाणी धरून ठेवणार आहे. आणि जेव्हा पेरणी होईल, पीक पुढे निघेल, जेव्हा पाऊस एखाद्या वेळेला कधी पाऊस कमी होतो, तर त्या टाईमला काय होईल की ते जे पाणी आपल्या जमिनीत धरून ठेवलेलं आहे, तर त्याच पाण्याचा फायदा आपल्या पिकांना होणार आहे. तर हे बरंचसं काही यामुळे आपलं म्हणजे ॲट द एंड जर आपण बघायला गेलो तर यानेच आपलं पीक पण असं छान निघणार आहे. आणि अल्टिमेटली आपलं उत्पन्न वाढण्याचे भरपूर असे चान्सेस यामुळे होणार आहे.